नमस्कार, मी अनुराधा. स्वागत आहे आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये. इथे माझी सकाळची पूजा झाली आणि त्यानंतर मग श्रेयासाठी डब्बा बनवायचा होता. शाळेत जायचं होतं तिला, तर तर मग त्यासाठी मी इथे भाजी बनवायला घेतली होती. चला करूया सुरुवात. श्रेयाला टिफिनमध्ये भाजी द्यायची आहे, तर मग तिच्यासाठी शापूची भाजी करायची आहे. तर त्यासाठी मी इथे मुगाची डाळ भिजत घालणार आहे. सोल आहे मुगाचा. तर 5 ते 10 मिनिटं अशीच भिजत ठेवायची आहे ही डाळ. त्यानंतर मग मी इथे भाजी नेसणार आहे. म्हणजे आमच्या सर्वांसाठीच मी इथे भाजी बनवणार आहे. शापूची भाजी थोडीच आहे, तर त्यामध्ये मी मिक्स म्हणून आणि मेथीची पण एवढीच राहिलेली आहे. तर आता दोन्ही पण मिक्स करणार आहे मी. तर ही भाजी मी नेसून घेणार आहे. येथे भाजी नेसून घेतलेली आहे. शापू आणि थोडीशी मेथी होती ती पण. तर हे दोन्ही पण मिक्स करणार आहे मी भाजी. छान डाळ पण छान भिजलेली आहे. येथे मी भाजीला टाकण्यासाठी मिरच्या घेतल्या आहे 4 ते 5. छोट्या छोट्या 6 मिरच्या आहेत, 6-7. आणि थोडा लसूण आहे. तर हा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. मिक्सरमध्ये पण काढता येतात, पण म्हणजे अशा याला थोडं मिक्सरमध्ये थोडं बारीक होतं, तर मला थोडं असं जाड पाहिजे आहे. तर मग त्यासाठी मी इथे लसूण आणि मिरच्या कुटून घेणार आहे. येथे मी भाजी कापून घेतलेली आहे, छान चिरून कापून घेतलेली म्हणजे सॉरी. येथे मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये. तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलं आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण अशा प्रकारे कुटून घेतलेलं आहे. अगोदर मी म्हणजे गॅस तेल तापवायला ठेवलेलं होतं, तर तेल तापलेलंच होतं. तर मी गॅस बंद केलेला होता मधामध्ये. तेल छान तापलेलं आहे. तर त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेले आहे, थोडं जिरं आणि जी हिरवी मिरची आणि लसूण कुटलेला होता ते पण यामध्ये ॲड करणार आहे. छान याला असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. हे चिरून घेतलेली भाजी, मेथीची भाजी आणि शापूची भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे. टाकल्यानंतर याला छान असं खालीवर करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी मुगाची डाळ मी भिजू घातलेली होती ती यामध्ये टाकून देणार आहे. टाकल्यानंतर आणखी त्याला असं परतून घ्यायचं आहे.
तर इथे सर्व डाळ मी इथे टाकून घेतलेली आहे यामध्ये. तर आता यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीपुरतं. तर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी डाळ टाकून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी. तर इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर हे तापवून घ्यायचं आहे. थोडं कोमट होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग हे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर थंड पाणी टाकायचं नाही, कारण थंड पाण्यानं म्हणजे अशी एवढी टेस्ट येत नाही. तर असं कोमट पाणी टाकायचं आहे यामध्ये शिजण्यासाठी. तर आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे, जिथं बॉयला ठेवलं होतं मी ते. आणि जेवढं आपल्याला शिजवण्यासाठी लागतं तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण जास्त पण डाळ छान लागत नाही. आम्हाला अशी थोडी आरत कच्चीच पाहिजे. तर एवढं पाणी बस होतं. तर आता याला झाकण ठेवून शिजत घालायचे आहे, म्हणजे भाजी शिजू द्यायची आहे. तर तिकडे भाजी शिजायला टाकलेली आहे. शेपू आणि मेथीची भाजी, मुगाची डाळ टाकून. आणि इकडे कढी पण करायची आहे मला थोडी. तर त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ते 4 ते 5, थोडं खोबरं आणि अद्रक, जिरं, लसूण आणि कोथिंबीर आणि एक नागिनीचं पान आहे. तर ते पण टाकायचं आहे मला यामध्ये. तर छान लागतं नागिनीचं पान. आणि तुळशीचे पानं टाकले तरी चालतात. तुळशीची पानं पण खूप छान लागतात कढीमध्ये. तर मी हे इथे टाकून घेणार आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे. मीठ. तर एवढं साहित्य मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. शेंगदाणे पण टाकतं कोणी कोणी, तर मी इथे शेंगदाणे नाही घातले. तर एवढं साहित्य काढणार आहे मिक्सरमधून आणि कढीसाठी तयार करणार आहे. तर हे सर्व कढीचं जे आहे सामान ते यामध्ये टाकून घेणार आहे. मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. कोथिंबीर, खोबरं, लसूण सर्वच बारीक करून घेणार आहे. तर ताक होतं, तर म्हटलं चला थोडीशी कढी पण करूया. तर आता हे बारीक करून घेणार आहे मी. तर इथे छान असं बारीक करून घेतलेलं आहे कढीचं. तर नंतर मी कढी करायला टाकणार आहे. अगोदर आता श्रेयाची तयारी करून द्यायची आहे मला. तिला म्हणजे भाजीच द्यायची आहे ती मेथीची आणि शापूची टिफिनमध्ये. आणि 9:30 वाजता जाते ती, तर मग तिची तयारी करून द्यायची आहे. तर तिला आता चहा दूध द्यायचं आहे. तर इथे मी दूध तापवून घेतलेलं आहे आणि आमचा सकाळी चहा झालेला होता. तर आता श्रेया उठली, त्यानंतर तिने अभ्यास केला तिचा राहिलेला होता शाळेतला. तर मग तिच्यासाठी मी इथे चहा ठेवला. तर चहा दूध द्यायचं आहे तिला, तर त्यासाठी मी इथे चहा ठेवला. तर श्रेयाला मी इथे चहा दूध आणि जे ब्रेड आहे खारी, तर ती देणार आहे. तर खूप छान लागते ब्रेड म्हणजे खारी. तर चहा दूध आणि खारी
चला आता श्रेयाला देते. श्रेया. तर आमची श्रेयाबाई नेमकी उठली आणि ब्रश केलं. तर ट्युशनचा अभ्यास राहिलेला होता तिचा. 4ला असतं तिचं दररोज ट्युशन, 4:30ला. तर शाळेतून आली की शाळेतून 4 वाजता येते. तर मग तिथून आल्यावर अभ्यास होत नाही. तर मग तिने आताच करून टाकला सकाळीच. तर चल. तर आता आंघोळ राहिली तिची. आंघोळ झाल्यानंतर मग शाळेत जाणार. लेकरं शाळेत जाईपर्यंत काहीच सुचत नाही. आता श्रेयाची तयारी झालेली आहे. तर मग चला आता श्रेया शाळेत जाणार आहे. शेरू इकडं बघ. नाही शू